देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम, भगवान श्री सूर्य नारायण, सूर्यपुत्र महाबली हनुमान, राष्ट्रबंधु राजू भाई दीक्षित जी और अनादि अनंत स्त्री शक्ति। इस स्त्री शक्ति को वंदन करके मैं मेरी बात आगे बढ़ाऊंगा। मैं कुछ महापुरुषों का यहाँ पे उल्लेख करने जा रहा हूँ। फादर ऑफ हिंदुइज्म स्वामी विवेकानंद, फादर ऑफ मैथ्स महर्षि आर्यभट्ट, फादर ऑफ अलजेब्रा महर्षि भास्कराचार्य, फादर ऑफ केमिस्ट्री महर्षि नागार्जुन, फादर ऑफ एटॉमिक थियरी महर्षि कणाद, फादर ऑफ टेक्नोलॉजी आचार्य भारद्वाज, फादर ऑफ कॉस्मोलॉजी आचार्य कपिल, फादर ऑफ एस्ट्रोलॉजी आचार्य वराहमिहिर, फादर ऑफ डेयरी फार्म भगवान गोपाल श्री कृष्ण, फादर ऑफ कॉटन इंडस्ट्री महर्षि भावना, फादर ऑफ धनुर्वेद महर्षि द्रोणाचार्य, फादर ऑफ चतुर्वेद महर्षि व्यास, फादर ऑफ व्याकरण महर्षि पाणिनि, फादर ऑफ स्वराज्य छत्रपति शिवाजी महाराज, फादर ऑफ योग महर्षि पतंजलि, फादर ऑफ एग्रीकल्चर महर्षि पराशर, फादर ऑफ इकोनॉमी आचार्य चाणक्य, फादर ऑफ लॉ महर्षि मनु, फादर ऑफ मैनेजमेंट समर्थ रामदास स्वामी, फादर ऑफ सर्जरी महर्षि सुश्रुत, फादर ऑफ मेडिसिन महर्षि चरक, एंड मदर ऑफ ऑल दिस फादर्स इज भारत माता। भारत माता को वंदन करते हैं। जो अभी आरोग्य की बात हम करने जा रहे हैं, उसके जो सिद्धांत है, मूलभूत सिद्धांत है, वो सब बदल गए। इसलिए आरोग्य बदल गया है। क्यों बदल गया? धारणाएं बदल गई, हमारी सोच बदल गई है, आरोग्य के सिद्धांत बदल गए हैं, क्योंकि हमने अंग्रेजों की गुलामी से गुलामी में रहने की आदत पड़ गई है। याद है वो मैकॉले का भाषण जो संसद में दिया था? क्या कह रहा था वो कह रहा था, I have traveled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber that I do not think we would ever conquer this country unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage. And therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture. For if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native culture, and they will become what we want them, a truly dominated nation. वो कह रहा है और वो सच हो रहा है। कितने बरस हो गए? 2 फरवरी को ये बात कही गई थी और आज भी हम गुलामी में ही हैं। मुझे ऐसा लगता है कि हम स्वतंत्र नहीं हैं, हम गुलाम हैं, अंग्रेजों के गुलाम हैं, उनके ख्यालात के गुलाम हैं। सुबह से उठकर रात से लेकर सुबह तक पाश्चिमात्य तकनीकी ये गुलामी है, समझ लगता है। भारतीय आरोग्य ऐसा कहता है, आयुर्वेद ऐसा कहता है, समदोषः समागरिष्य समधातु मलक्रिया, यानी आपके सब प्रोफाइल्स जो है, जो रिपोर्ट्स है, वो सब नॉर्मल होनी चाहिए। और दूसरी जो लाइन है वो ज्यादा इंपॉर्टेंट है, वो कह रहे हैं कि प्रसन्न, क्या क्या प्रसन्न होना चाहिए? आत्मा, मन और इंद्रिय स्वस्थ इत्यादि। हमने कभी सोचा ही नहीं है ये आत्मा क्या है, ये मन क्या है, ये इंद्रिय क्या है। आज का जो सब्जेक्ट है हार्ट, ये इसी विषय पर जाने वाला, इसलिए मैंने सबसे पहले इस डिफरेंट जो आपका टाइटल है, मेरा आज का जो व्याख्यान रहेगा वो थोड़ा सा हटके होगा। जो आपके दिमाग में है वैसा मैं बोलने नहीं जा रहा, थोड़ा सा अलग एक नई सोच यहां से लेके जाएंगे। WHO क्या कहता है? फिजिकल हेल्थ इज स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल एंड स्पिरिचुअल वेलबीइंग। जागतिक आरोग्य संगठन भी यही कहती है कि 4 एस्पेक्ट्स ध्यान में रखनी चाहिए। लेकिन आज जो बदला हुआ आरोग्य जो है वो क्या कह रहा है? व्हाट इज हेल्थ? टुडेज हेल्थ, जिंदगी भर दवाइयां शुरू रखो और मरते दम तक सब रिपोर्ट्स नॉर्मल रखने का प्रयास करो, यानी आरोग्य। ऐसी पोजीशन है, ये गलत है। इस सोच को भारतीय भाषा में कन्वर्ट करना चाहिए, भारतीय सोच में कन्वर्ट करना चाहिए। और उसका नतीजा क्या है? हमें डॉक्टर सब बताते हैं कि ये सब करना चाहिए, ये सब गलत है हार्ट के लिए। जो चल रहा है ये सब का सब गलत है। ये कैसा गलत है और इसका हार्ट पे क्या असर हो रहा है, ये मैं आगे 1 घंटे में आपको कहने जा रहा हूं। जीवन पद्धति बदल गई, आहार बदल गया,
रोग बढ़ गए, शारीरिक रोग बढ़ गए, मानसिक रोग बढ़ गए, आध्यात्मिक रोग बढ़ गए और सामाजिक रोग भी बढ़ गए। WHO ऐसा कहता है कि 80% ऑफ डिसीजेस इज सायकोसोमॅटिक, मनोशारीरिक. ते पहिल्यांदा मनामध्ये असतात आणि परिणाम शरीरावर दिसतो. माझं मराठी तुम्हाला कळेल असं मला वाटतंय. किती जणांना मराठी कळू शकेल माझं? खूप छान. माझ्या सगळ्या टायटल्स सगळे मी हिंदीमध्ये केलेले आहे. मी मराठीत जर बोललो तर मला खूप बोलता येईल आणि मला माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे माझे विचार तुमच्या विचारापर्यंत पोहोचवता येतील, माझं मन तुमच्या मनापर्यंत पोहोचवता येईल. मला जे समजवायचं आहे हे तुमच्या, ये दिल की बात है, आखिर दिल से दिल तक जानी चाहिए. हृदय रोग किसे हो सकता है? अजिबात व्यायाम न करणार आहे, अजिबात व्यायाम करत नाही आहे. नियम जे आहे ते भारतीय नियम समजून घेणार आहे. अंडर स्ट्रेस रहने वाले, ज्यादा पानी पीने वाले, ज्यादा पानी पीने वाले, ज्यादा पानी पीने वालों को हार्ट डिजीज होते हैं, ऐसा आयुर्वेद कहता है. हमेशा कब्ज होने वाले, मन पर संयम न पाने वाले. इनके डायमेंशंस आज मैं क्या क्या बोलने जा रहा हूं. उच्च रक्तदाब, हृदय रोग में बहुत सारे डायमेंशंस है. उसमें सिर्फ हृदय, उच्च रक्तदाब यानी ब्लड प्रेशर, हृदय विकृति, उसके बाद में मैं बोलूंगा कोलेस्ट्रॉल के ऊपर, अटैक के ऊपर और अन्य डिसीज जो ब्रेन से रिलेटेड है उन पर थोड़ी सी चर्चा करूंगा. ब्लड प्रेशर यानी प्रोडक्ट ऑफ कार्डियक आउटपुट एंड पेरिफेरल रेजिस्टन्स. जो अंदर से बाहेर, आतून बाहेर जो दाब निर्माण केला जातोय त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो, जे एका मशीनने आम्हाला कळू शकतं. परंतु हे कळत असताना आपण एवढं लक्षात ठेवूया की बाहेरचा दाब देखील त्या मशीनवर काम करत असतो. मनाशी याचा खूप जवळचा संबंध आहे. जे दिल आहे ना, ह्या हृदयाची ताकद समजून घ्या. या हृदयाचे स्नायू एवढे स्ट्रॉंग आहेत की या हृदयाच्या स्नायूला तुम्ही एसटीची एक स्टेपणी जरी टांगली तर याच्यातला एकही स्नायू तुटत नाही, एवढा तो मजबूत आहे. परंतु त्याचे स्नायू जरी घट्ट असले तरी त्याच्यामध्ये देवाने मन ठेवलंय ते एवढं नाजूक आहे की त्याला खालनं जरा जरी धक्का लागला ते कापणे लगता है, धडधड सुरू होते. तर हे जे मन आहे ते मन खूप गडबड करत आहे. आणि त्यामुळे काय होतंय, घरात भांडण झालं आणि समजा तुम्ही डॉक्टरांकडे आलात आणि माझं प्रेशर चेक करा असं सांगितलं, नॉर्मल मिळेल? कधीच मिळणार नाही. म्हणजे मनाशी संबंध आहे. तुम्ही डॉक्टरांच्या वेटिंग रूम मध्ये आहात, खूप वेळ बसलाय आणि तुम्हाला नंतरची बस, ट्रेन, फ्लाईट काहीतरी पकडायचं आहे आणि डॉक्टर पटपट 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 करतायत, प्रेशर ऑटोमॅटिकली तुमचं वाढत जाईल. तुमच्याकडे तुमचं लक्ष घड्याळाकडे असणार आहे. त्यामुळे वेटिंग रूम मध्ये जेव्हा तुम्ही असता, आता देखील भुकेची वेळ झालेली आहे, सगळ्यांना भुका लागलेल्या आहे, मी अजून 1 तास बोलणार, बिग क्वेश्चन मार्क काही जणांच्या चेहऱ्यावर. प्रेशर ऑटोमॅटिकली वाढत जातं. नया डॉक्टर, तुम्ही जेव्हा नवीन डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टरच्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यात क्लिअर असतात. तुमचा फॅमिली डॉक्टर असतो, त्याची तुम्ही त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. पण जेव्हा तुम्ही नवीन डॉक्टरकडे जाता, हा डॉक्टर कसा असणार, त्याची फी कशी असणार, हा कोणाकडे पाठवणार, त्याचे कट्स किती आहेत, त्याला आणखीन आम्हाला काय काय तो फॅसिलिटीज देणार आहे, मला किती औषधांचा भडीमार करणार आहे, हे सगळे विचार जेव्हा तुम्ही घेऊन तुमचा हात त्या डॉक्टरांच्या हातात देता तेव्हा हे प्रेशर वाढलेलं मिळतं. कारण तुमचं मन त्याच्यामध्ये सहभागी झालेलं असतं. झोपून जर ब्लड प्रेशर बघितलं तर ते वेगळं असतं, बसून बघितलं तर वेगळं असतं. उजव्या हाताचं वेगळं असतं, डाव्या हाताचं वेगळं असतं. सकाळच्या वेळेचं वेगळं आहे, दुपारचं वेगळं आहे, संध्याकाळचं वेगळं आहे, रात्रीचं वेगळं आहे. भारतीय ओहोटीच्या वेळेचं सुद्धा वेगळं असतं. हाय टाईड आणि लो टाईड, या चंद्राचा प्रकाश जर या समुद्रावर पडतोय, या समुद्राच्या पाण्यावर पडतोय आणि त्याचं पाणी वाढतंय, त्याच वेळेला जर ब्लड प्रेशर चेक केलं तर आपलं ब्लड प्रेशर देखील वाढत असतं. कारण तोच पाण्याचा अंश माझ्या शरीरामध्ये, रक्तामध्ये आहे. त्यामुळे त्या चंद्राचा प्रभाव एवढ्या मोठ्या समुद्रावर पडतो, या शरीरातल्या रक्तातल्या पाण्यावर पडणार नाही. पडतो, आम्ही विचारच केला नाही, कारण आमचा विचार भारतीय नाही. लो टाईडला ऑटोमॅटिकली इट कम्स डाऊन, हे प्रेशर कमी होणार आहे. कारण जसं समुद्राला भरती येते, पाणी वर येताना दिसतंय, तसं जेव्हा ते समुद्राला ओढी लागेल ऑटोमॅटिकली हे खाली जाणार आहे. तसंच रक्तातलं पाणी देखील या चंद्राच्या प्रभावामुळे, आणि हा चंद्र दर दिवशी 40 मिनिट 50 मिनिट उशिरा उगवतो. याचा अर्थ असा नाहीये की आज सकाळी 10:50 माझं प्रेशर चेक केलं, उद्या 10:50 माझं तेवढंच असेल का? नाही. कारण चंद्रोदय उशिरा होणार आहे. हे एवढ्या वेगवेगळ्या आयाम त्याला आहेत. आपण नेमकं कसं ठरवणार की नेमकं माझं ब्लड प्रेशर कसं आहे? वातावरण जे आहे, ऍटमॉस्फिअर जे आहे, हे
एसी रूम मध्ये ब्लड प्रेशर चेक केलं तर ते वेगळं मिळतं. 12th फ्लोअरला जर चेक केलं तर ते वेगळं मिळतं. ग्राउंड फ्लोअरला जर चेक केलं तर ते वेगळं मिळतं. नॉर्मल कसं समजणार? काय तुम्ही क्रायटेरिया लावणार? विशिष्ट ग्रहतारे जे आहेत या ग्रहताऱ्यांच्या रचनेचा प्रभाव आमच्या शरीरावर पडत असतो असं भारतीय आरोग्यशास्त्र सांगतं. यासाठी ज्योतिष आहे, यासाठीच पंचांग आहे, यासाठीच आमची कुंडली मांडलेली आहे. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा या जन्म या शरीरावर या प्रत्येक ग्रहाचा अंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे हे काम करत असतं. मी एका आईच्या गर्भातनं बाहेर येतोय. आईच्या गर्भामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा मी फ्लोटिंग अवस्थेमध्ये होतो, मी तरंगत होतो, माझ्यावर कोणताही दाब नव्हता. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा मात्र ह्या सगळ्या ग्रहांचा दाब माझ्यावर ऍक्ट व्हायला लागला आणि मला माझे विचार बदलवायला ते ग्रह देखील मदत करत असतात. हे भारतीय आरोग्यशास्त्र सांगतात. कसा वाढतो? एक उदाहरण सांगतो. एक 5 मजली इमारत आहे आणि या 5 मजली इमारतीमध्ये काही ना काहीतरी काम चाललेलं आहे. पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर काही गवंडी काम करतायत, सिमेंटचं काम करतायत आणि 5व्या मजल्यावर स्लॅब घालण्याचं काम सुरू आहे. अगदी वरचा टॉप फ्लोअर जो आहे, हा जो बिल्डर आहे त्या बिल्डरने या सगळ्या गवंड्यांशी करार केलेला आहे की आपण एक टायप करून घेऊया की तुम्हाला जे जे मटेरियल लागेल ते सगळं मी पुरवतो. आणि ह्या सगळ्या गवंड्यांशी जो टायप झालेला आहे तो असा आहे की तुम्हाला जे जे लागेल, तुम्हाला पाणी पाहिजे पाणी मी देतो. परंतु या बिल्डरने केलेलं काय असतं, फर्स्ट फ्लोअर टू 4th फ्लोअर हे सगळे जे गवंडी काम करतात त्यांना अर्धा इंची नळ दिलेला आहे आणि जिथे स्लॅबचं काम सुरू आहे तिथे त्यांनी 2 इंची नळ दिलेला आहे. आता हे गवंडी सगळे काम करतायत, ते असं म्हणतात की आमचा हा करार तुम्ही भंग केलेला आहे. तुम्ही सांगितलेलं होतं की सगळ्यांना ॲज पर रूल सगळ्यांना सारखंच आम्ही देणार आहोत, सर्व धर्म समानता या नियमानुसार आम्ही सगळ्यांना फॅसिलिटीज इक्वल देणार आहोत. परंतु तुम्ही आम्हाला अर्धा इंचीच नळ दिलात आणि त्यांना मात्र 2 इंच नळ दिलात. हा आमच्यावर अन्याय आहे, आम्ही काम बंद करतो. बिल्डरवर प्रेशर येईल की नाही? बिल्डरवर निश्चित प्रेशर येणार. माझं काम तर व्हायला पाहिजे, हे गवंडी मिळाले नाही तर माझं काम थांबणार आहे. मी काय करू? प्रचंड ताण आहे या बिल्डरवर. समजा या बिल्डरने वरचं पाणी 2 इंचाच्या अर्धा इंच केलं तर स्लॅबचं काम पूर्ण होईल का? नाही. आणि ह्या सगळ्या 4 मजल्यावाल्यांना जर 2-2 इंचाचं पाणी द्यायचं ठरवलं तर पाणी पुरणार नाही. काय करणार? असंच शरीरामध्ये असतं. शरीर ही सुद्धा एक बिल्डिंग आहे आणि या शरीराला देखील एक उपरवाली मंजिल आहे. डोकं आहे जर आतमध्ये काही असलं तर, नाहीतर नुसतेच केस. त्याचा वापर केला तर, बुद्धीचा वापर केला तर या मेंदूवर जो ताण आहे हा ताण काही वेळा वाढतोय. कभी कभी वहां पर जोरों से काम चल रहा है, टेंशन आहे, प्रचंड स्ट्रेस आहे. ह्या स्ट्रेसला कंट्रोल कोण करतोय? तो बिल्डर करतोय. हु इज द बिल्डर? आत्मा, मन नाही. मनाच्या माध्यमातून आत्मा काम करून घेतो. मन काम करतंय पण काम करण्याची आज्ञा जी आहे ना, सायनिंग ऑथॉरिटी जी आहे ती आत्म्याची आहे. मी रिक्षेत बसलो आणि मला सांगितलं मला DN नगरला जाऊन पोहोचवायचं आहे. मी रिक्षेवाल्याला सांगतो की मला DN नगर स्टेशनला नेऊन सोड आणि मी आरामात माझे व्हॉट्सअप चेक करतोय, माझे मेसेज चेक करतोय, मी कॉल करतोय. मला भीती नाहीये. मला माहिती आहे की हा रिक्षावाला मन मला माझ्या डेस्टिनेशनला नेऊन पोहोचवणार आहे. मी आत्मा आहे, काय निर्विकार निर्विचार. मी तुझ्या रस्त्यावर कुठेच दिसणार नाही. त्या रिक्षावाल्याला माहितीये की ह्याला कसं पोहोचवायचंय. त्यामुळे या आत्म्यावर जे ताण आहेत, ज्याला आपण आज मेंदूचे ताण म्हणतोय, हे प्रत्यक्षात त्या आत्म्याला भोगावे लागतात. आणि ह्या बिल्डरवर हा जो ताण आलेला आहे तो काही वेळा या मेंदूला रक्तपुरवठा जास्त करण्यासाठी मेंदू स्वतःकडे रक्त जास्त ओढून घेतो. या शरीराची रचना इतकी अप्रतिम आहे. हे सगळे अवयव जे आतमध्ये आहे हे सगळे अवयव इको फ्रेंडली काम करतात, एकमेकांना मदत करणारे असतात. हृदयाचा किडनीशी संबंध आहे, हृदयाचा यकृताशी संबंध आहे, हृदयाचा पायाशी संबंध आहे, पायाचा डोक्याशी संबंध आहे. म्हणून पायाला जर काटा लागला तर डोळ्यातून पाणी येतं. हे अवयव एकमेकांवर आतून भरपूर प्रेम करत असतात. जेव्हा मेंदूवर ताण निर्माण होतो तेव्हा मेंदूची रिक्वायरमेंट बाकी सगळ्या अवयवांना कळते आणि बाकी सगळे अवयव असं म्हणतात की तुला रक्ताची गरज आहे ना, चल आम्ही आमच्यातलं थोडं थोडं रक्त तुला देतो. एक गोष्ट आपण वाचलेली आहे, आम्हाला धडा होता, पेरूची फोड. 4 भावंडांमध्ये प्रत्येकाला एक पेरूची फोड दिली आणि प्रत्येकाने एक ती आईला दिली. आईकडे पुन्हा 3 फोडी होतात. असं सगळं अवयवांमधलं रक्त सगळे अवयव मेंदूकडे देतात. याला म्हणतात पेरिफेरल ब्लड सिस्टीम आणि सेंट्रल ब्लड सिस्टीम.
सेंट्रल ब्लड सिस्टीम म्हणजे आतली रक्तवाहिनी यांची व्यवस्था, आणि पेरिफेरल म्हणजे दोन्ही हात दोन पाय इथे असलेलं सगळं रक्त. त्यामुळे हातापायातलं रक्त देखील मेंदूकडे जातं. त्यामुळे हात पाय गार पडल्यासारखे वाटतात, मुंगे आल्यासारखे वाटतात, बधीर झाल्यासारखं वाटतं, हातापायातलं सगळं बळ संपतं आणि मी झोपून घ्यावं असं वाटतं. फायद्यासाठी आहे की तोट्यासाठी आहे? मेंदूला रक्त जास्ती हवंय, मेंदू डिमांड करतोय, मेंदूला रक्त जास्ती दिलं जातंय, आणि त्याच वेळेला जर तुम्हाला डॉक्टरने पकडलं तर तुमचं प्रेशर वाढलेलं मिळणार. योग्य आहे की अयोग्य आहे? हे चुकीचं आहे का? मला असं वाटतं की हे चुकीचं बिलकुल नाही. जो ताण निर्माण झालेला आहे तो ताण कमी करण्यासाठी तिथे जास्त पुरवठा असणं आवश्यकच आहे. आता आपण पुढे जाऊया. ही जी सेंट्रल सिस्टीम आणि पेरिफेरल सिस्टीम आहे, ही सिस्टीम मनामार्फत ऍक्ट करत असते. आत्मा ठरवतो की मेंदूला रक्त जास्त द्यायचंय, मन इंद्रियांना आज्ञा देतं, आणि ही सगळी इंद्रिय जी आहेत, ज्ञानेंद्रिय 5 आहेत, कर्मेंद्रिय 5 आहेत, यांच्या अधिकारामधनं यांना कामाला लावून मन सेंट्रल आणि पेरिफेरल सिस्टीमला कंट्रोल करत असतं. जसं हिवाळ्यामध्ये आपल्याला 1 नंबर जास्ती होतो, लघवीला जास्ती होतं, आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम जास्ती येतो. घाम आणि लघवी या दोन्ही इक्विव्हॅलंट गोष्टी आहेत. शरीरातनं बाहेर जाणारे पदार्थ आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत. ज्या सिस्टीम मधनं ज्या सीझनला दोष बाहेर जाणारे असतात त्या सिस्टीम मधनं ते बाहेर काढले जातात. हे ठरवण्याचं काम मन करत असतं आणि इंद्रियांच्या मार्फत करत असतं. रक्तदाब ही बिमारी है असं आज सगळे डॉक्टर म्हणतात. वस्तुस्थिती अशी आहे की रक्तदाब भारतीय आणि आयुर्वेदीय बिमारी आहे तर अजिबात नाही. ही बिमारी साधी नाही, आणि त्याच्या पुढे जाऊन आज डॉक्टर म्हणतात की एक गंभीर बिमारी आहे. आयुर्वेद असं म्हणतो की ही बिमारी नाहीये, एक अवस्था आहे. एक या अवस्थेला तुम्ही चेक करणं आवश्यक आहे. हा रोग आहे की अवस्था आहे? जसं तहान हा काही वेळा तहान म्हणून लागली जाते, पण काही वेळा तो रोग म्हणून येतो जेव्हा डायबिटीस असतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये लक्षण आणि रोग हे वेगवेगळे असतात, हे डॉक्टर समजू शकतो. रक्तदाब के ऊपर काम करने वाली दवा हमेशा लेनी पडती है, अंटिल डेथ, मरेपर्यंत औषध घ्यायला पाहिजे. आयुर्वेद सांगतो जेवढ्याच तेवढं औषध घ्या, जेवढ्याच तेवढाच औषध घ्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जेव्हा तुम्हाला ताप येतो तेव्हाच तुम्ही क्रोसिन घेता ना? ताप येऊ नये म्हणून तुम्ही क्रोसिन घेता का कधी? फुलिशनेस, मूर्खपणा आहे. मग मी उलटा प्रश्न असा विचारतो की ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून तुम्ही गोळी का घेता? ब्लड प्रेशर वाढल्यानंतर ब्लड प्रेशर कमी करायचंय, ते वाढू नये यासाठी जी गोळी घेतली जाते ती ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी कधीच वापरली जात नाही. आस्क युअर कार्डिओलॉजिस्ट. तुम्ही विचारून बघा तुमच्या कार्डिओलॉजिस्ट, इज इट ट्रुथ? ते सांगतील बरोबर आहे की जर ब्लड प्रेशर वाढलं तरच अवस्था असते, पण आपण एक घेऊया कॅज्युअली, तुम्हाला रिस्क नको या एका शब्दाने, आणि तो फॅक्टर तुम्ही कव्हर करता. जेवढ्याच तेवढंच. डोकं दुखलं तरच गोळी घ्या, पोटात दुखलं तरच गोळी घ्या, चक्कर येत असेल तरच औषध घ्या. चक्कर येऊ नये यासाठी औषध दुनियेत कुठेच उपलब्ध नाही. जे शरीराकडनं निर्माण होतंय जज इट, त्याला आठवा, त्याला स्मरा, त्याला अभ्यास करा त्याचा की नेमकं का होतं आणि कशासाठी होतं. कधी ब्लड प्रेशर चेक करायचं? नॉर्मल ब्लड प्रेशर कधी चेक करायचं? रात्री झोप अतिशय मस्त झोप झालेली आहे, कोणतंही स्वप्न पडलेलं नाहीये, चांगलं पण नाही आणि वाईट पण नाहीये, आणि सकाळी मी माझी झोप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा उठतो, उठायच्या अगोदर माझं ब्लड प्रेशर चेक करायचं. ते माझं नॉर्मल ब्लड प्रेशर असेल. माझं वेगळं असेल, यांचं वेगळं असेल, यांचं वेगळं असेल, यांचं वेगळं असेल, त्यांचंही वेगळं असेल. इट डिफरंट. इथे प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची सोच वेगळी आहे. म्हणून 5 पांडवांनी 5 मतं सांगितली आम्हाला. यांनी जी मतं सांगितली ही वेगवेगळी का सांगितली? प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, आणि म्हणून प्रत्येकाचं प्रेशर वेगळं असणार. त्यांच्यासाठी ते नॉर्मल असणार की नाही हे माझं मीच ठरवणार, डॉक्टरला घालू नका. मी तुमच्या बिझनेसमध्ये येत नाही अजिबात. मला फक्त तुमचं हित पाहिजे. तुम्ही 100 वर्ष जगणं आवश्यक आहे. तुम्ही जर 100 वर्ष जगलात तर माझ्या बाकीच्या पब्लिकला त्यांचा आयुष्याचा लाभ घेता येणार आहे. म्हणून तुम्हाला 100 वर्ष मिळावं अशी मी त्या धन्वंतरीकडे प्रार्थना करतो. आणि मी ठरवलं मी 100 वर्ष जगणार, कारण मला माहिती आहे जगण्याचे नियम काय आहे. आणि त्याच्यातल्या एका रोगाविषयी मी आज तुमच्या समोर बोलतोय. मला बोलायला थोडासा वेळ लागणार आहे. आपोआप ब्लड प्रेशर वाढतं.
हायटाईट आपोआप वाढेल. पित्त जेव्हा वाढतं, ऍसिडिटी जेव्हा प्रचंड वाढते, ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली वाढणार आहे. ते पित्त कमी करण्यासाठी हे समजून घेऊया आपण. अस्वास्थ्य होणे पर मला कुठचाही आजार असला तरी माझं प्रेशर वाढणार. मग मला किडनीचा आजार असू देत, मला डोळ्यांचा आजार असू देत, माझ्या घरात आजार असू देत, टेन्शन आलेलं असू देत, झोप नीट झालेली नसू देत, ऋतू बदललेला असू देत, ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू आहे, पित्ताचे ऋतू आहे, ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर या काळामध्ये वाढणारच आहे. इतकं सांगितलं आयुर्वेदामध्ये. हा जो शरद ऋतू आहे, वैद्यानाम शारदी माता असं म्हटलंय. हा जो शरद ऋतू आहे, या शरद ऋतूमध्ये इतके आजार वाढतात की हा वैद्यांचं मातेप्रमाणे पोषण करतो, म्हणजे भरपूर पेशंट करतो. हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि काही वेळा अवस्था अशी असते, कहना भी है मुश्किल और बताना भी है मुश्किल. बाजूला प्रेमिका बसलेली आहे आणि समोर बायको येताना दिसते. वाढणार की नाही प्रेशर? निश्चितपणे वाढणार. किंवा माझी प्रेमिका बरोबर आहे आणि मला मूळव्याधीचा त्रास उघडला, त्रास होईल ना? निश्चितपणे त्रास होईल. माझं प्रेशर ऑटोमॅटिकली वाढणार. हे नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे? माझ्या हृदयाला प्रोटेक्ट करण्यासाठी शरीराने केलेली रिफ्लेक्स ऍक्शन आहे. त्याचा संबंध एन्झाईमशी आहे, हार्मोनशी आहे. त्यांचा औषधाशी संबंध नाहीये, मनाशी संबंध आहे. नॉर्मल कधी मिळतं? लो टाईडला नॉर्मल मिळणार. थंडी की सीझन में, थंडीमध्ये रक्तवाहिन्यांचं आकुंचन झालेलं आहे, प्रेशर कम्स डाउन. अच्छी नींद आने पर, मस्त झोप झालेली आहे, मस्त खाणं झालेलं आहे, मन में कोई संदेह नहीं है किसी की बात पे, किसी से भी. 3 कारण सांगितले, आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक. आध्यात्मिक मध्ये पूर्वजन्माचे दोष काही सांगितले. हे सगळे दोष जे आहेत त्याच्यावर मी चर्चा करत नाही, तो आत्ताच माझा विषय नाही आहे. मानसिक मध्ये पण देखील काही वेगवेगळे आजार, त्यांचा विचार आपण जो करतोय, त्याच्यात मी सगळ्यात शेवटचा एक रिपोर्ट मी फक्त तुम्हाला करू. लॅब रिपोर्ट का आणा? जेव्हा मी प्रेशर चेक करण्यासाठी जातो, माझा ESR चेक करतो, माझा ब्लड रिपोर्ट माझ्या हातात येतो, माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं मला दिसतं. हे जेव्हा दिसतं तेव्हा मला कळतं की माझं वाढलंय, आणि वाढलंय म्हणून माझं ब्लड प्रेशर वाढलं. हे समजलं तर आपल्याकडे एक म्हण आहे, अज्ञानात सुख असतं. अज्ञानात सुख असतं. आपण जेव्हा ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा गडबड होते. इथे लोचा आहे. तेव्हा मी पेशंटला सांगतो की तुम्हाला नॉर्मल व्हायचंय की तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल करायचे. इट्स डिफरंट. इट्स डिफरंट. तुम्हाला नॉर्मल व्हायचं असेल तर औषधं वेगळी आहे, आणि जर रिपोर्ट नॉर्मल करायचे असतील तर औषधं वेगळी आहे. जी सोच आहे, ही आयुर्वेदिक सोच आहे, ही भारतीय सोच आहे. शारीरिक अवयव जर काही त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला असेल तर काही रोग निर्माण होतात, त्याने ब्लड प्रेशर वाढतं. त्याच्यामध्ये हृदय आहे, यकृत आहे, किडनी आहे, डोकं आहे. कॉन्स्टिपेशन जर सिव्हिअर असेल तर ब्लड प्रेशर 100% वाढतं. पण इच्छा एक असते निश्चितपणे, नवऱ्याने आपला हात हातात घ्यावा, माझ्या गळ्यात हात घालावा, माझ्या केसांवर नाक फिरवावा, मला एखादं फुल ऑफर करावं, बस. बाकी काही नको आहे बायकांना. पण आम्ही पुरुषांना हे कळतच नाहीये की तिला काय हवंय. आम्ही अशीच अपेक्षा डोक्यात धरून बसलेलो असतो की तिला हे सगळं हवंय आणि जे मी देऊ शकणार नाही. आज ह्याने ताण वाढतोय, ह्याने प्रेशर वाढतोय. दिवसभर बॉसचा ताण आणि रात्री घरी आल्यानंतर गृहमंत्र्याचा ताण असतो. आणि मग प्रेशर दिवसाही वाढतंय आणि रात्रीही वाढतंय. स्ट्रेस दिखता है, शरीर पे दिखता है. हा जो एरिया आहे ना, तुमच्या हाताचा, डाव्या हाताचा हा एरिया जो आहे, इथे कदाचित तुम्हाला व्हिडिओ नीट दिसत नसेल पण दिसतोय, चांगला दिसतोय. हा जो एरिया आहे, इथे जेव्हा काळा डाग येतो, छोट्या छोट्या पोळ्या येतात, तेव्हा समजायचं की आपल्यावर स्ट्रेस आहे. इनर माइंडला स्ट्रेस आहे, आणि तो तुमच्या आउटर माइंडला, आउटर बॉडीवर दिसतो. डाव्याच हातावर असतो, उजव्या हातावर असत नाही. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. हे लिहिलेलं नाही का नंतर, हे ऑब्झर्वेशन आहे. डाव्याच हातावर का? ये दिल का मामला है, ये लेफ्ट साइड पे रहता है. कदाचित यामुळे असेल, पण हा ताण दिसतो. शरीराचा मनाशी संबंध, मनाचा शरीराशी संबंध हा इतका कनेक्टिंग आहे. वेगवेगळे बाकीचे अंतस्त्रावी ग्रंथींचे आजार, डायबिटीस कधी बरा न होणारा आजार, थायरॉइड कधी बरा न होणारा आजार, PCOD कधी न बरा होणारा आजार, हे जेव्हा माझ्या डोक्यात येत जातं तेव्हा हे सगळे एंडोक्राइनल ग्लँड्स जे आहेत, हे सगळे आपलं काम चेंज करून टाकतात. हे जे मन आहे ना, हे मन कुठे आहे माहिती? हे मन हृदयामध्ये आहे असं आयुर्वेद सांगतो. आणि आज जे काही संशोधन चाललंय, हे मन मेंदूत शोधलं जातंय. मेंदूत मन नाहीच आहे इथे, आणि आम्ही शोधतोय तिकडे. का तिकडे मला जाता येत नाही, तिकडे खूप काळोख आहे ना, म्हणून मी तिकडे शोधत नाही, मी इकडे शोधतो. तुम्हाला हेल्थ असं कधीच मिळणार नाहीये जिथे तुमचं
गमावलेलं आहे तिथेच जाऊन शोधलं पाहिजे. तर तुम्हाला जिथनं हरवलंय तिथे शोधलं तर ते तुम्हाला जे हरवलंय ते मिळेल, नाहीतर दुसरंच मिळणार आहे. जातोय पोटदुखीसाठी, रिपोर्ट मध्ये दिसतंय काहीतरी फायब्रॉइड आहे म्हणून, पोटाशी त्याचा दुखण्याशी प्रत्यक्ष संबंधच नाहीये. माझा आजार एक आहे, मी औषधं करतोय दुसरीच. असे 90% पेशंट आज आहेत. आणि केवळ प्रिकॉशन म्हणून, केवळ सावधानता म्हणून ब्लड प्रेशरची औषधं दिली जातात, हार्टवरची औषधं दिली जातात, रक्त पातळ करणाऱ्या औषधं गोळ्या दिल्या जातात, कोलेस्ट्रॉल कमी कर. तुम्हाला हे माहिती नसेल सत्य. कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेल्या दिसल्या की त्याच्यावरची जी स्टॅटिन नावाची जी ग्रुप ऑफ ड्रग्ज आहे तो जेव्हा आपण सुरू करतो, पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये 100% डायबिटीस होणार आहे. जेव्हा तुम्ही डायबिटीसला ट्रीट करताय, जेव्हा तुम्ही डायबिटीसला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा किडनी मार खाणार, क्रिएटिनिनवर परिणाम होणार. तुम्ही क्रिएटिनिन नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होणार. हे सगळं विशेष सायकल आहे आणि हे सगळं सुरू ठेवायचंय अंटिल डेथ. कारण दुसरं सोल्युशनच नाहीये. पाश्चिमात्य तज्ञांकडे दुसरं सोल्युशन नाहीये, म्हणून त्यांना ते करावं लागतं. हा त्यांचा दोष नाही तर पॅथीचा दोष आहे. म्हणून मी म्हटलं की आपण पॅथीमधनच आपण चेंज करूया. इट्स डिफरंट. ही पॅथी आमची वेगळी आहे. मुळातनं विचार केला जातो. हृदय फक्त पंप नाही, पंपिंग स्टेशन नाही ते दिल है, दिल में मन भी है. हे विसरून चालणार नाही. भारतीय विचार प्रणाली असं सांगतं, देह का संबंध मन के साथ है, मन हृदय में रहता है, इसलिए मन को हमेशा आनंदी और खुशहाल रखे. इसी से सेहत अच्छी रहती है और आयु बढ़ती है. कितनी बढ़ती है? 100 बरस. मैं स्टैंप लगा के आया हूं ऊपर से जो आया हूं. 100 बरस तक जीना है. 100 वर्ष जगायचं आहे. अर्ध्यावरती डावमोडीला तुम्ही परत येणार. भारतीय आरोग्यशास्त्र सांगतं. तुम्ही जर तुमचं टार्गेट पूर्ण करू शकला नाही ठरवलेलं, तर तुम्हाला त्यासाठी परत जन्म घ्यावा लागणार. त्यामुळे ठरवलेलं टार्गेट जे तुमचं आहे ते तुम्ही अचीव्ह करण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते याच जन्मात करून घ्या. कधीही कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही तुमचा प्रयत्न करत राहा, लगे राहो. हे सगळं जे आहे तुम्ही एका आरोग्याला चौकटीत बंदिस्त करून टाकताय. माझं ब्लड प्रेशर 120-80च पाहिजे, शुगर लेवल माझी याच आकड्यांमध्ये बंदिस्त पाहिजे. मला असं वाटतं हा मटक्याचा खेळ आहे का शरीर म्हणजे? लागला ही सरासरी आहे. ब्लड प्रेशर, व्हॉट इज ब्लड प्रेशर? ही मेन व्हॅल्यू आहे. आता एवढे आपल्याकडे 300 डेलिगेट्स आहेत. ह्या 300 जणांचं ब्लड प्रेशर आता समजा चेक केलं. व्हॉट इज मेन व्हॅल्यू? 300 जणांचं ब्लड प्रेशर चेक करायचंय. 120 आणि 80 हे जे 2 आकडे आपल्याला येतात हे आले कुठून? ते असे आले, 300 जणांचं प्रेशर चेक केलं, त्यांचं सिस्टॉलिक डायस्टॉलिक वेगवेगळं केलं, डिवायडेड बाय 300. ते आलं 120-80. याचा अर्थ प्रत्येकाचं एवढंच आहे का? नाही, प्रत्येकाचं इट्स डिफरंट. हे प्रत्येकाचं वेगळं आहे. माझ्याकडे काही पेशंट आहेत 250-150 प्रेशर आहे, त्रास काहीच नाही. एक पेशंट डायबिटीस आहे, 741 साखर आहे, 741, त्रास काहीच नाही. का? कारण तो वेगळा आहे इतरांपेक्षा. नॉर्मल मध्ये तो बसलाच पाहिजे असं नको. नवीन रोग आणि नवीन पॅरामीटर्स कोणी शोधून काढले? हे कोणाची गरज आहे नेमकी? आम्हाला आयुष्य वाढवायचंय की कमी करायचंय? पाश्चात्य वैद्यक जे आहे ना, हे अर्ध सत्य सांगतो तुम्हाला. हे पूर्ण 100% सत्य नाही सांगत. रोग कैसे हुआ ये बता भी नहीं सकते, इसलिए दवा जिंदगी भर लेनी पड़ती. रोग कसा झाला हे कळत नाहीये. स्पॉन्डिलायटिस झाला म्हणून सांगितलं जाईल, पण स्पॉन्डिलायटिस का झाला हे नाही सांगितलं जात. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून सांगितलं जातं, पण फक्त त्या तुपावर, नारळावर आणि शेंगदाण्यावर घसरलं जातं. परंतु बाकीचे जे तुमचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. कारण त्यांना असं वाटतं की त्यांचा त्याच्याशी काही संबंधच नाही, अभ्यासच नाहीये त्या दृष्टीने. भारतीय विचार प्रचंड ब्रॉड माइंडेड विचार आहे. म्हणून आपल्याला थोडासा विचार बदलावा लागेल. आणि हा जर आपण स्वतंत्र विचार करू शकलो तर स्वतंत्र युक्ती दिसेल, स्वतंत्र मार्ग दिसेल आणि आपल्याला पूर्ण आरोग्य मिळेल, ज्याला मी पूर्ण खरंच स्वातंत्र्य म्हणतो. What is treatment? बीमारी कैसी होती है, बीमारी का असली कारण क्या है, वो कारण नष्ट करना, यह है असली चिकित्सा. जड़ से उखाड़ देना है. आज असं नाही सांगितलं जात. परवा एक प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे वाचनात आलं, पण 14 औषधं लिहिलेली आहेत. वय वर्ष 62 पेशंटचं. खाली एक वाक्य लिहिलंय, वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावी. प्रत्यक्षात या 14 औषधांचा त्याच्या कोणत्या कोणत्या सिस्टीम
दुसरा रोग दुसऱ्या रोगातनं, तिसरं औषध तिसऱ्या औषधावरनं, चौथा रोग. ही चेन आहे. हे आपल्याला कुठेतरी ब्रेक करायला पाहिजे असं मला वाटतंय. ही एक गोष्ट असते, पण मी आता त्या जातो, मी गोष्ट सांगतोच तुम्हाला. तुमच्या घरातल्या नळाला पाणी खराब येतंय, काय विचार करायचा? पहिल्यांदा नळाकडे लक्ष द्यायचं, नळ चेक करायचा, त्याच्यामध्ये झुरळ मेलंय का, माती अडकली आहे का. नळ बदलला, आपल्याला वाटतं पाणी स्वच्छ येईल, पाणी स्वच्छ येत नाही. मग आपण काय करतो, त्याच्या मागचा पाईप चेक करतो. पाईपला लिकेज आहे आणि बाहेरच्या गटाराचं पाणी आतमध्ये येतंय. मग आपण काय करतो, पाईप चेक करतो, पाईप बदलतो. आणि तरी आपल्याला असं लक्षात येतं की अजूनही पाण्याला वास येतोय. मग काय करायचं, टाकीतनं जे पाणी येतंय त्या टाकीपर्यंत पोहोचायचं आणि त्या टाकीमध्ये काय पडलंय का बघायचं. अरे बघितलं, उंदीर पडलाय त्याच्यात. मग काय करायचं, सगळं काढून घ्या, टाकी स्वच्छ करून टाका, शेवाळ नष्ट करा, त्यातलं सगळं अडकलेलं आहे ते सगळं काढून टाका. मग पाणी स्वच्छ यायला पाहिजे नळाला. पण असं लक्षात येतं की नाही, अजूनही पाण्याला खराब वास येतोय, कारण त्या टाकीमध्ये जिथून पाणी पडतंय तेच म्युन्सिपालिटीचं पाणी खराब आहे. आता काय करायचं, जरा बदला, कनेक्शन बदलून टाका. म्युन्सिपालिटीचं कनेक्शन आहे ना, काढून टाका, बोरचं टाका, विहिरीचं टाका, काही वॉटेवर दुसरं टाका. आणि असं वाटतं की नळाचं पाणी स्वच्छ येईल, पण नाही, तरीही पाणी खराब येत असतं. कारण आम्ही ती टाकी कव्हर केलेली नसते, बंदिस्त केलेली नसते, ती उघडीच आहे. आणि वरनं जे पाणी येतंय, वरनं पानं पडतायत, प्राण्यांची निष्ठा पडते, त्यामुळे टाकीतलं पाणी परत 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 खराब होतंय आणि म्हणून नळाला पाणी खराब येतंय. म्हणजे वर झाकण घालणं देखील तेवढंच आवश्यक आहे. या 5 गोष्टी जर आपण ठरवल्या तर हृदयरोग काय, कोणताही रोग आपण ट्रीट करू शकतो, तुमचा तुम्हीच. भारतीय विचार परंपरा आहे. हृदयरोग कमी होण्यासाठी फक्त औषधच घेतली पाहिजेत असं नाही. एखादी शाखा, एखादा अवयव, गुडघा समजा दुखतोय, तुमच्या हातमध्ये काहीतरी, तुम्हाला इथे प्रचंड चेस्ट पेनिंग आहे, याचा हृदयामध्येच दोष आहे. मग हृदयाला रक्तवाहिन्या ज्या पुरवठा करतायत, ह्या रक्तवाहिन्यांमध्ये काही दोष आहे का बघा. रक्त जिथे तयार होतंय तिथून त्या टाकीतनं, रक्त बनणाऱ्या टाकीतनं, म्हणजे स्प्लीन असेल, लिव्हर असेल किंवा बोन नॅरो असेल, तिथून या हृदयाला सप्लाय होणारा जो आहे तो नीट आहे की नाही तो चेक करा. हे रक्त जिथून बनतंय तो आहार आमचा चांगला आहे की नाही याच्यावर लक्ष द्या. आणि नुसताच आहार चांगला आहे असं बघून नाही चालणार, तो कधी बंद करायचा आणि काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण टाकी स्वच्छ करून देखील तुम्हाला पूर्ण उपशय, पूर्ण फरक पडणार नाही. हे एक मायाजाल आहे. तुमचं शरीर यंत्राने समजणं हे खूप खूप मोठा ही फसवेगिरी आहे असं मला वाटतंय. आज सांगितलं जातं सगळ्या तपासण्या करून घ्या. ह्या सगळ्या तपासणी केल्यानंतर तुम्ही खाली वाक्य असतं लिहिलंय, कधी वाचलेलं बघितलं, त्याच्या खाली वाक्य असतं. काय वाक्य, इंडिव्हिज्युअल लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन्स आर नॉट नेव्हर कन्क्लुसिव्ह बट शुड बी यूज्ड अलॉंग विथ अदर रिलिव्हंट क्लिनिकल एक्झामिनेशन टू अचीव फायनल डायग्नोसिस. म्हणजे त्यांनी जे वराकडे दिलेले आहेत ते फायनल डायग्नोसिस नाहीये. जे वाढलेले कोलेस्ट्रॉल लेवल्स दिसत आहेत ते फायनल डायग्नोसिस नाहीये. त्यासाठी आणखीन एक मदत घ्या असं सांगतायत, छापील मदत असते. काय लिहिलेलं आहे त्यांनी, क्लिनिकल एक्झामिनेशन. व्हॉट इज क्लिनिकल एक्झामिनेशन? पेशंटला जे सांगितलं जातंय, पेशंट जे सांगतोय ते क्लिनिकल एक्झामिनेशन. पेशंटला जो त्रास होतोय ते क्लिनिकल. खाली वाक्य आणखीन एक असतं, प्लीज कोरिलेट क्लिनिकली. क्लिनिकली व्हॉट इज क्लिनिकली? पेशंटला जो त्रास आहे तो. पेशंटला जर चक्कर येत असेल, पेशंटच्या अंगाला जर सूज असेल, पेशंटला जर खूप श्वास लागत असेल, पडतोय असं वाटतंय, हे पेशंट जर सांगत असेल तरच वरच्या याचा रिपोर्टचा विचार करा, नाहीतर करू नका. माझ्या दवाखान्यात नवरा बायको दोघ जण आहे. बायको आली, बसली, बायको सांगते मला माझ्या छातीत खूप धडधडतंय, सिर में चक्कर आता है, दिखता नहीं है, नींद अच्छी नाही आती, घाम खूप येतो, माझं डोकं खूप दुखतं, नीट दिसत नाहीये, कधीतरी चक्कर येते. हे सगळं बायको सांगते. बरं वाटत नाही, नॉट फिलिंग असं सांगते. मग मी तिला चिठी लिहून देतो, सगळ्या तपासण्या करून घे, अगदी लघवीपासून MRI पर्यंत सगळ्या तपासण्या करून घे. ह्या सगळ्या तपासणीचे रिपोर्ट्स तेव्हा तिचे जेव्हा येतात सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. सगळेच्या सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. नवरा बाजूला बसलेला असतो गपचूप. नवऱ्याने गपचूपच बसायचं असतं. बायको असले की नवऱ्याने गपचूप तो बसलेला होता. आणि तो मला असं विचारतोय की डॉक्टर साहेब तुम्ही बायकोला ज्या काही तपासण्या सांगितल्या ती एक चीट मला पण द्या ना. त्रास काही नाही मला, पण तो एजंट आला ना माझ्याकडे स्टारचा, तो सांगतोय, तो मला सांगतोय की सगळ्या तपासण्या तुमच्या करून घ्या, कारण तो प्रूफ लागणार आहे, मला एव्हिडन्स लागणार आहे, म्हणून मला सगळ्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत. ओके, मी त्यालाही कागद चेक काढून दिली आणि त्याच्या सगळ्या रिपोर्ट्स मध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसली. सगळ्याच्या ईच अँड एव्हरी प्रत्येक तपासणी जी करावी ती त्याच्यात गडबड आहे.
नवऱ्याला त्रास काहीच नाहीये, पण त्याचा एकही रिपोर्ट विदिन नॉर्मल लिमिट नाहीये. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मी औषध कोणाला द्यायचं? बायकोला द्यायचं की नवऱ्याला द्यायचं? ऍज पर माय रूल, माझ्या आयुर्वेदानुसार औषध बायकोला देणं आवश्यक आहे, कारण तिला त्रास आहे. ज्याला त्रास आहे त्याचा त्रास कमी करणं यासाठी मी वैद्यकीय ज्ञान घेतलेलं आहे. एक सूत्र सांगितलेलं आहे, न तू हम कामयत राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम. मला तुमच्या स्वर्गाच्या गोष्टी नको, पुनर्जन्माच्या गोष्टी नको, देवादिकांच्या गोष्टी नको, धर्म मला माहित नाही. न तू हम कामयत राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम. कामये दुःख टप्तानाम प्राणीनाम आर्तनाशनम. ज्या प्राण्यांचं हृदय असं वेदनांनी विव्हळतंय त्याला बरं करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि या नियमानुसार बायकोला चिकित्सा देणं हे जास्त महत्वाचं वाटलं, म्हणून मी बायकोला चिकित्सा दिली, ती बरी झाली. रिपोर्ट्स नॉर्मल आलेले नाहीत, मला त्याची गरजही वाटलेली नाही, कारण मला रिपोर्ट्सला नॉर्मल करायचं नाहीये, मला पेशंटला नॉर्मल करायचं आहे. यंत्राला औषध पाहिजे की मनुष्याला औषध पाहिजे? चिकित्सेचे दोन प्रकार पडतात, पॅथॉलॉजिकल ॲसे आणि क्लिनिकल ॲसे. मी क्लिनिकल ॲसेला जास्त महत्व देतो. संपूर्ण मेडिकल फील्ड याच ॲसेवर आधारलेला आहे, परंतु आज दुर्दैवाने आपण आपल्या टर्म्स कंडिशन्स बदललेले आहेत. समर्थ असं म्हणतात, समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही. हे शरीर हे अत्यंत चांगलं यंत्र आहे, या यंत्रासारखं दुसरं यंत्रच तयार करता आलेलं नाही. रक्ताचा एक थेंब नाहीये तयार करता आलेला अजूनही विज्ञानाला. याचा अर्थ असा आहे की या शरीरामध्ये असं काहीतरी आहे की जे मनुष्य त्या शक्तीच्या बाहेर आहे, आणि जे डोळ्यांनी दिसत नाहीये ते नाहीये असं नाहीये. त्याचाही विचार आपल्याला करायला लागेल. ऍज अ ट्रीटमेंट, ऍज अ डॉक्टर म्हणून मला तो विचार करावा लागतो आणि मी तो करतो. तर मी पेशंटला सांगतो की एकच नियम पाळा, की कोणताही नियम पाळू नका, एन्जॉय. प्रत्येक फक्त वैश्विक नियम पाळा. युनिव्हर्सल ट्रुथ जेवढा आहे तेवढंच पाळा. आपण ते पुढे बघणार आहोत. नेमकं युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे काय? शरीरातील वाढलेली घटकद्रव्य कमी करणं आणि कमी झालेली वाढवणं ट्रीटमेंट नव्हे. आज तेच चाललंय. तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढवलं पाहिजे. तुमचं कॅल्शियम लेवल्स कमी आहे, वाढवल्या पाहिजे. तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, कमी करायला पाहिजे. तुमचं थायरॉइड वाढलेलं आहे, कमी करायला पाहिजे. शुगर वाढलेली आहे, कमी करायला पाहिजे. इस उलझन में हम जिंदगी भर हमारी दौलत खर्च कर देते हैं. एका पेशंटचं एका घरातलं एका महिन्याचं बजेट 1,000 रुपयाचं आहे. इकॉनॉमिकली सांगितलं किती बिझनेस आहे. एक माणूस एका घरातला एका रोगासाठी 1,000 रुपये महिन्याला, वर्षाला होतात 12,000 रुपये. त्याचं 40 वर्ष वय आहे, पुढचं 100 वर्ष नाही, 40 वर्ष पुढचं आयुष्य धरूया. या 40 वर्षात तो 4,80,000चा बिझनेस डॉक्टरला देतोय. एका घरातला एक माणूस एकाच रोगासाठी त्या औषधाच्या साईड इफेक्टचे मी बिल काउंट केलेलं नाही. मोठा बिझनेस आहे. शरीर एक कुएं जैसा आहे. शरीर हे विहिरीसारखं आहे, ही पाण्याची टाकी नाहीये. पाण्याची टाकी आणि विहीर याचा फरक हाच आहे की जर पाण्याच्या टाकीतलं पाणी संपलं तर बाहेरनं आणून आत ओतता येतं, पण विहिरीमधलं जर पाणी संपत आलं, विहिरीमध्ये असे काही झरे आहेत, या झऱ्यांचं पाणी जर कमी होत गेलं तर विहिरीतलं पाणी सगळं संपून जातं. विहिरीतलं पाणी संपलं तर काय करायचं? विहिरीतलं पाणी संपलं तर बाहेरनं पाणी आणून विहिरीत ओतायचं का? हे नाहीये, हे चूक आहे. किती दिवस पुरेल? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, महिनाभर पुरेल तुम्हाला एवढं करतात, पण विहिरीला पाणी परमनंट येणार नाही. विहिरीला पाणी परमनंट येण्यासाठी एकच उपाय आहे, विहीर मुळातच उसपून टाका, त्यातला घाण चिखल, ज्यामुळे त्या झऱ्याची तोंड बंद झालेली आहेत, ते ब्लॉकेजेस काढून घ्या आतले. मग तुमचा इन्शुलिनचा झरा सुद्धा सुरू होईल, तुमचा हिमोग्लोबिनचा झरा सुरू होईल, तुमचा कॅल्शियमचा झरा सुरू होईल, तुमच्या लाळेचा सुरू होईल, तुमच्या मूत्राचा सुरू होईल. सगळे झऱ्यानेच बनलेलं सगळं शरीर आहे. मग हे झरे मोकळे करणं हे काम आहे, पण आम्ही ते विसरतोय आणि आम्ही नको त्या पाठी लागतोय. सतत बाहेरी मदत कितने दिन तक? खुद पे भरोसा रखो. माझं शरीर यासाठीच जन्माला आलेलं आहे की माझ्या शरीराला 100 वर्ष आपल्या प्रत्येक अवयवाला जगवायचं आहे. आणि याचा सगळा संबंध आहाराशी येतो. इट युअर फूड ॲज युअर मेडिसिन. तुमचा आहार हेच औषध आहे. अदरवाईज यू हॅव टू इट मेडिसिन्स ॲज युअर फूड. ही परिस्थिती आहे. 14 औषधं आज दिवसभरात पेशंट घेतोय. 14 औषधांच्या वेळेला 14 ग्लास पाणी पोटात जातंय. पाणी पोटात गेलं की ते अग्नीला विझवणार आहे, आणि अग्नी विझला ते शरीरामधली जी
ही शक्ती आहे, पोटेन्शियल जी आहे, ही ऊर्जा जी आहे, ही अग्नी जी आहे, ह्या अग्नीचा पाणी विरोध करतोय, थंडगुण विरोध करतोय. मग तुम्ही मला विचारता हो डॉक्टर आज व्हॉट्सअपवर बरेच मेसेज आम्ही वाचतो, ते मध पाणी घ्या, ते मेथी पाणी घ्या, तो आवळा ज्यूस घ्या, ते कोरफडीचं पाणी घ्या, ते पाणी गरम असू देत नाहीतर गार असू देत, आवळ्याचं असू देत नाहीतर मेथीचं असू देत, समईवर टाकलं, चुलीत घातलं की चूल विझणार. इज इट राईट ऑर रॉंग? जर ते सत्य असेल तर सकाळी सकाळी भूक लागली पाहिजे, अग्नी प्रज्वलित झाला पाहिजे, त्याच वेळेला वर्ण पाणी घालून तुम्ही सगळे अग्नी विझवून टाकताय. सकाळी पाणी अजिबात पिऊ नका. किती चुकीचं सांगितलं जात आहे, किती चुकीचं सांगितलं जात आहे. मी परवा लिस्ट काढली, हा माझा पहिला बॉम्ब होता. सकाळचं पाणी पिऊ नये, रात्री झोपताना पण पाणी पिऊ नये, अधेमध्ये पाणी अजिबात पिऊ नये, आणि प्लास्टिकच्या बाटलीत तर कधीच पिऊ नये. आजचं विज्ञान सांगतंय इज इंजुरियस टू हेल्थ. आणि आम्ही बाटलीतलं पाणी 4 महिन्यापूर्वीच सुद्धा पितो. घरातलं पाणी आम्ही 2 दिवसापूर्वीच पित नाही, शिळ म्हणतो. आणि बिस्लरी पाणी मात्र आम्ही 4 महिन्यापूर्वीच विदाउट कोणती प्रिकॉशन, ते न वाचता सुद्धा आम्ही पितोय. इट इज कॅन्सरस. हे प्लास्टिक हेझार्डस आहे, आम्हाला माहिती आहे, पण आम्ही दुर्लक्ष करतोय. आता ह्याला काय म्हणायचं? परवा मी सहज एक लिस्ट काढत बसलो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही किती चुकीच्या गोष्टी करतोय. तब्बल 128 ठिकाणी आम्ही चुका करतोय. त्याच्यातली एक सांगितली फक्त, सकाळचं पाणी पिऊ. मला याला जरा बॅटरी सप्लाय मिळू शकेल का? बॅटरी सप्लाय. अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आम्ही चुकीच्या करतोय. आणि आम्हाला असं सांगितलं जातंय ही बुद्धी जी आहे ना, मी तुम्हाला सगळं पहिलं प्रास्ताविक जे सांगितलं, भारतीय आरोग्य हे जे तुम्हाला माझ्या डोक्यात बनवायचं होतं, माझ्या डोक्यातलं तुमच्या डोक्यात टाकायचं होतं, ते यासाठी की आपण विचार आपल्या भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. मॉर्निंग वॉक 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यापैकी एकाचंही पोट कमी झालं, त्याचा डायबिटीस नॉर्मल झाला, मी बघितलेलं नाही. त्यापेक्षा सगळ्यात चांगला व्यायाम कोणता असेल माहिती? डोळा. तुम्हाला योगासन येत नाहीत ना, नको, कारण हे योगासन करण्याचं वय नाही. योगासन ही लहानपणापासून करायची असतात. तुमच्या शरीराचं 70 किलो वजन, मी आता बघितलं, सर्वसाधारणपणे तुमचं जर सरासरी काढली तर वजन तुमचं 70 किलो आहे. 60 ते 70 किलो आहे तुमचं वजन. आणि या 70 किलो वजनाला काय करायला पाहिजे तर रोलिंग करायला पाहिजे. असं रोलिंग करायचं. तुमचं 70 किलोचं वजन तुमच्या उजव्या हातावर पडेल, तुमच्या डाव्या हातावर पडेल, तुमच्या पुढे पडेल, तुमच्या मागे पडेल, सगळीकडनं सपाट होऊन जाईल. 3 महिने फक्त. दवा की जरूरत नहीं है, मैं एक भी दवा नहीं बताऊंगा. दवा की जरूरत नहीं है कोलेस्ट्रॉल कम करने के लिए, पेट कम करने के लिए. सुबह उठकर खाली पेट करना चाहिए, और सुबह पेट खाली होना चाहिए. इसलिए शाम का भोजन, रात का भोजन शाम को करना चाहिए. बताता हूं. सुबह उठकर आपको पेट खाली होना चाहिए ना. सबसे पहला काम है कि पहले उठने के बाद 5 मिनट में अंदर जाना चाहिए और 5 मिनट में बाहर भी आना चाहिए. 2 नंबरचा कॉल उठल्यानंतर 5 मिनिटात आलाच पाहिजे आणि आज जाऊन परत 5 मिनिटात परत बाहेर आलं पाहिजे. तिथेच अर्धा तास नाही बसायचं. एव्हा समजायचं की माझा आजचा दिवस खूप छान जाणार आहे, मस्त. यदि अपना आहार ही संतुलित है तो बाहर की मदद जरूरी नहीं है. ये सब विटामिन A to Z जो चल रहा है ना, ये विटामिन M के लिए चल रहा है, बस इतना ही. ये हमारा ये जो पान वाढलेलं असतं, भारतीय संस्कृतीमध्ये पान वाढणं ही परंपरा आहे. आपल्याला हवा असेल तिथे जिन्नस, जिथे जागा असेल तिथे वाढून घेणं ही पाश्चात्य पद्धत आपली नाही. आपल्याला पदार्थाची जागा ठरलेली आहे. प्रत्येक जेवणातला प्रत्येक पदार्थ कुठे पाहिजे ते लिहिलेलं आहे. इथे गोड पदार्थ पाहिजे, त्याच्यावर भाकरी पाहिजे, त्याच्यात आमटी, उसळ, भाजी, लोणचं, मीठ, चटणी, कोशिंबीर, पापड आणि भात, वरण. तुम्ही उजव्या हाताने जेवता, एकाच हाताने जेवता. उजव्या हाताने जेवताना पहिला हात जो जातो
तो गोड पदार्थांवर जातो. गोड पदार्थ पहिल्यांदा खायचा. भूक खूप असते, गोड पदार्थ पचवायला जड आहेत, कोलेस्ट्रॉल वाढणारे आहेत, त्यामुळे त्याला आधीच जाळून घ्यायचं, म्हणून गोड पदार्थ पहिल्यांदा खायचे. आणि मग ही उजवी बाजू संपली, मध्ये मध्ये डाव्या बाजूला यायचं. बोलता 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 जब आप राइट हैंड से खाना खाते हैं तब आपका जो लेफ्ट साइड पे जो चीजें रखी है ना, तो उसको लेने के लिए आपको ऐसा लांग जाना पड़ेगा, दूर तक जाना पड़ेगा. जो लेफ्ट साइड की चीजें हैं वो थोड़ी कम खानी है, और राइट साइड की चीज जो है वो ज्यादा खाइए तो भी चलता है, उससे कोलेस्ट्रॉल नहीं बढ़ता. लेकिन लेफ्ट साइड की जो चीज है, जो तली हुई है, जिसमें सैलेड्स है, जिसमें नमक है और पानी भी है, उधर ही ये लेफ्ट साइड में पानी है, इसीलिए लेफ्ट साइड में रखा है. राइट साइड पे पानी क्यों नहीं रखा? क्योंकि वो कम पीना है, ये हमारे पुरखों ने बताया. हम पूजा करते हैं, वो आचमन लेते हैं, केशवाय नमः, नारायण, ऐसा क्यों? वो पूरा गिलास क्यों नहीं उठाते? ओम केशवाय नमः. आदत ही नहीं है, ऐसा करना ही नहीं है. जब भूख लगती है तब खाना खाना है, और जब प्यास लगती है तब भी पानी पीना है. कितना पानी पीना है? जितनी प्यास है उतना. सो सिंपल, इट्स डिफरेंट, हर एक का अलग अलग होता है. आगे चलिए. इसमें सब विटामिन ए टू डी तक सब है, ए टू जेड तक, इंक्लूडिंग एम. एक चींटी है, और चींटी को गुड़ अच्छा लगता है. वो गुड़ को ढूंढती ढूंढती उस डिब्बे में जाके उस गुड़ को खाने लगती है, और वो गुड़ इतना अच्छा लगता है कि वो बाहर आने का मन ही नहीं करता. और एक दिन वो चींटी उस गुड़ में चिपक जाती है और उसी में मर जाती है. जो खाना मुझे अच्छा लग रहा है, जो खाना मुझे जिंदगी के लिए अच्छा है ऐसा मुझे लगता है, लेकिन वही खाना यदि ठीक से नहीं खाया और उसके ऊपर क्लोज का झाकण, वरचं झाकण टाकलं नाही, कुठे थांबायचं हे जर कळलं नाही तर डेथ नक्की आहे. माझी गाडी मी ड्राइव करतोय, गाड़ी जोरात चालवली म्हणून अपघात होत नहीं. आपकी गाड़ी बहुत जोर से चल रही है इसलिए एक्सीडेंट नहीं होते. आप सही समय पर उसको रोक नहीं पाते इसलिए एक्सीडेंट होता है. गाड़ी है, गाड़ी की स्पीड से जानी चाहिए. जिंदगी है, 100 बरस तक जानी है, दूसरों को पीछे रखकर हमें आगे जाना है. दिमाग में तो यही है ना, साथ में ले जाने की तमन्ना नहीं है. इसलिए आप अभी इधर इकट्ठा हुए क्यों? हम साथ साथ है, इसलिए तो इधर इकट्ठा हुए. कोई पीछे छूटने वाला नहीं. हम सब जाएंगे तो साथ में जाएंगे. सबसे ज्यादा डर किसका है? मृत्यु का है. दिमाग में से निकाल दो उसको, बात खत्म. गोंदवलेकर महाराज के प्रवचन में एक वाक्य है, मरणाच्या मागे स्मरणाचा सस्य मिरा लावून द्यावा, म्हणजे मरणाची भीती नाही शिवर. मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये. वो है देखने वाला. आपके पूर्व प्रारब्ध अनुसार आपको जो मिलना है वो मिलेगा. मला कुठे माहिती आहे की मी इथून आज माझ्या डेस्टिनेशनला पोहोचू शकेन अर्ध्या तासानंतर? माहितीये? मी अर्ध्या तासानंतर कुठे असणार मलाच माहिती नाहीये. मैं जब बंबई आया, मेरी लड़की ने पूछा बाबा आप कब आएंगे, कधी येणार? म्हटलं सॉरी बेटा मला नाही माहित. मी आलो की तुझं. ये युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मी उद्या येतो. हाऊ पॉसिबल? तुम्हाला कसं माहिती आहे की मी उद्या पोहोचणार आहोत तिथे? नाही माहिती मला. त्यामुळे काही गोष्टी त्याच्यावर सोडाव्या लागतात. आपण पुढे जाऊया. ये घी जो है, ये तेल है, ये सेंग है, ये नारियल है, ये सब बंद करना है ऐसा सब बोलते हैं, लेकिन नहीं, ये स्निग्ध पदार्थ अत्यंत जरूरी है. आयुर्वेद ऐसा कहता है कि वात शमन के लिए, जो वात बढ़ा हुआ है उसको कंट्रोल करने के लिए स्नेह अत्यंत आवश्यक है. स्नेह यानी तेल. स्नेह का दूसरा अर्थ होता है प्रेम. इसलिए जेवणात आणि जीवनात स्नेह हवाच. पाश्चिमात्य कहते हैं कान में तेल डालना नहीं है, आंख में तेल डालना नहीं है, नाक में तेल डालना नहीं है, बदन को तेल लगाने की जरूरत नहीं है. ये सब बोलते हैं, वो लिख के देते हैं. हे सगळे डॉक्टर हे जे सांगू नका असं सांगतायत ना, काही करू नका, हे लहानाचे मोठे सगळं करूनच झालेले आहे. कारण
माझ्या दादीमाने मला सगळं सांगितलेलं आहे, हे सगळं आम्ही लहानाचे मोठे करताना झालेलो आहे, सगळं केलेलं आहे. ज्यांच्या डोळ्यावर चष्मा आहे त्यांनी काजळ घातलेलं नसणार. काजळ घालायला सुरुवात करा, 6 महिन्यामध्ये चष्म्याचा नंबर कमी होत जातो. मुसलमान बांधव आहेत आमचे, माझं ऑब्झर्वेशन सांगतोय. जे मुसलमान डोळ्यात काजळ सुरमा घालतात त्यांना चष्मा नाही. किती मुसलमानांना चष्मा आहे बघा? नहीं। धर्म से बंधन नहीं करना। उनके धर्म ने उनको आज्ञा दी है कि आपको अंजन सुरमा डालने से पहले वहां बाहर नहीं आना है। ये हमारी पद्धत है। वो बोल देते हैं काजल डोळ्यात घालू नका, क्यों? उनके सिलेबस में नहीं है, उनको मालूम ही नहीं है कि काजल कैसे बनाते हैं। ये उनका दोष नहीं है, पैथी का दोष है। और इसीलिए कबीर जी कह गए, मैं जो कह रहा हूं ये सच है, आपको पता चलता है, लेकिन कबीर जी ये मानने को तैयार नहीं है। कबीर जी ऐसा कहते हैं, सत्य त्यावरी नसे भरवसा, जे खरं आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे। सत्य त्यावरी नसे भरवसा, मिथ्य जे चुकीचं आहे ते मनी रुजते, वो हमारे दिमाग में ऐसा फीड हो गया है कि नहीं, कोलेस्ट्रॉल बढ़ता ही है और वो हार्ट अटैक लगता ही है। दूध बिके तो फिरतो दारी, मदिरा बसुनी खपते। दूध जो बेचता है अच्छी चीज है ना, दूध अच्छी चीज है, लेकिन वो बेचने वाला जो है वो घर घर में जाके बेचना पड़ता है उसको। ये अच्छा है दूध ले, ये अच्छा है दूध ले, लेकिन जो दारू विक्रेता है उसको घर घर में जाके दारू बेचने की जरूरत नहीं पड़ती, वो एक जगह बैठता है और उसके सामने क्यों लगती है। ये सच है, ये कड़वा है, लेकिन ये सच है। ये गुलामी के रोग है, बाकी कुछ नहीं। जो गुलामी हमारी इधर बैठी है ना, उसको यहां से निकाल देना है। ये अभारतीय विचार प्रणाली जन्य गुलामी का असर है, ऐसा नहीं कहना। कोलेस्ट्रॉल क्यों बढ़ता है? हमारा मुख्य धाम कौन सा है? हमारे खाने में, हम कोकण में रहते हैं, बंबई यानी कोकण ही है, समुद्र के नजदीक है, समुद्र के 50 किलोमीटर अंदर है, सह्याद्री के दायरे में है, चावल है, गेहूं नहीं है। गेहूं की खेती कहां होती है? पंजाब में होती है, हरियाणा में होती है, जाट लोग खाते हैं, पंजाबी लोग खाते हैं। कैसे दिखते हैं? ऐसे मस्त फ्लाइंग, ऐसा बारीक टुकड़ा चिक दिखाई कभी भी नहीं, ऐसा नहीं। आप क्यों नहीं, आप इधर है, तगड़े होते हैं, जाट लोग होते हैं, क्यों? वो गेहूं खाते हैं। इसका मतलब है कि यदि आपने खाने में गेहूं रखा तो आप ऐसे तबीयत से ऐसे हो जाओगे। आपको यदि दुबला पतला होना है, ये पेट कम होना है, तो आपको गेहूं खाने में से बंद करना है, चावल खाना है। लेकिन वो जो चावल है वो बनाने का तरीका थोड़ा सा अलग है। इंडिया में पहली बार चावल जब पकाते थे तो कैसे पकाते थे? एक कटोरी में चावल, गर्म पानी उबालते थे, उसमें चावल डालते थे, चावल उबालने के बाद उसका एक शीत बाहेर काढून बघायचं, शिजलंय चांगलं, चाळणीवर टाकायचं, ती पेज बाजूला ठेवायची आणि तो भात जेवायचा। हा चाळणीवरचा भात, वाळलेला भात सेहत के लिए बहुत अच्छा है, डायबिटीज कभी नहीं बढ़ाता। और ये जो पेज है वो भी अच्छी है, ये पानीच है, वो स्टार्च है, वो कार्बोहाइड्रेट्स है, जो भी है, लेकिन वो भी हजम होती है क्योंकि वो पचायला हलकी असते आणि भातही पचायला हलका असतो। पण भातामध्ये पेज शिजली कुकरमध्ये अंडर 250 डिग्री फ़ारेनहाइट फॉर 15 मिनट्स, वो तो भात डेढ़ हो जाता है और वो हम खाते हैं और हम ऐसा कहते हैं कि उससे पेट नहीं बढ़ता, वो सब पेट में जाके जमा होता है और ये पेट बढ़ जाता है। कुकर का भात यदि हमने ऐसा निकालने की कोशिश की, त्याचं ढिकळ पडना, ऐसा का ऐसा गिरता है ना। और अभी आप बाहर खाना खाएंगे, वो चावल कैसा बनाया हुआ है? चाइनीज राइस ऐसा बनाया हुआ है, स्टीम राइस ऐसा है। वो स्टीम राइस क्या, हर एक दाना जो है उसका वो दूसरे सगळे अपक्ष उमेदवार है, पचायला हलका आहे, एक एक त्याला बाजूला घेऊन पचवायला हलकं असतं। गेहूं का आटा जो है जब गूंथते हैं तो हाथ को चिपकता है और इतना चिपक जाता है कि वो छूटता नहीं है, ऐसा 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 रगड़ रगड़ के उसको निकालना पड़ता है या तेल लगाना पड़ता है। इधर भी तेल आया, तेल लगाने से जो अंदर का चिकटपना है उसका वो सब निकल जाता है तेल से।
और रोटी है, चाहे वो चावल की हो, चाहे नाचनी की हो, चाहे ज्वारी की हो, चाहे बाजरे की हो, चाहे मक्के की हो, उसका जो आटा आप गूंथते हैं तो हाथ तो चिपकता ही नहीं है, क्योंकि उसमें चिपकने वाली चीज ही नहीं है। जो गेहूं में ग्लूटेनिन है जो कोलेस्ट्रॉल को बढ़ाता है। घी कभी भी कोलेस्ट्रॉल को नहीं बढ़ाता, तेल कभी भी कोलेस्ट्रॉल को नहीं बढ़ाता, इतना गेहूं बढ़ाता है। ये रिसर्च हुआ है जर्मनी में जाके। ये आज सुबह सुबह गायत्री मंत्र का जाप आपने सुना, ये डायरेक्ट हार्ट के ऊपर काम कर रहा है। ये सब हमारी एक जीवन पद्धति है। ये आयुर्वेद एक नुस्खा नहीं है, एक मेडिसिन यानी आयुर्वेद नहीं है। घर में गेहूं धोया जाता है कि नहीं? कभी नहीं धोया जाता। गेहूं का दूसरे डेंजरस बात बताता हूं। गेहूं में गव्हाला अशी मध्ये खाच असते। पंजाब भारत सरकार के मैं 4 लाइन्स कोट करता हूं। सबसे पहले जो आपने बताई, भारत में सबसे ज्यादा गेहूं पंजाब में बनता है। दूसरी लाइन, भारत में सबसे ज्यादा केमिकल्स फर्टिलाइजर्स पंजाब में इस्तेमाल किए जाते हैं। भारत सरकार तीसरा आंकड़ा ऐसे कहती है कि भारत में सबसे ज्यादा कैंसर के पेशेंट पंजाब में हैं। और रेलवे बोर्ड ऐसा कहता है कि हम पंजाब के भटिंडा जिले में से राजस्थान के कैंसर हॉस्पिटल जहां पे है वहां पे जाने के लिए ट्रेन का इंतजाम किया है। हफ्ते में 2 बार जाती है। उस ट्रेन का नाम है कैंसर स्पेशल ट्रेन। और वही गेहूं हम अपने घर में खाते हैं और बिना धोए खाते हैं। जरा सोचो क्या होने वाला है। कैंसर कहां से आता है, कोलेस्ट्रॉल कहां से बढ़ता है, ये डॉक्टर कभी नहीं बताएंगे आपको। यदि सोच बदल ली ना तो ही आपको समझ में आएगा कि ये गड़बड़ इसी में है। आपको बताया जाता है कि गेहूं खाओ, चावल मत खाओ, चावल मत खाओ। आयुर्वेद में कभी भी ऐसा नहीं लिखा है कि चावल से डायबिटीज बढ़ता है, कभी नहीं बढ़ता है। आपकी तबीयत जैसी है, आप जहां पे रहते हैं, जिस गांव में रहते हैं, उस गांव की रहन सहन कैसी है, उसमें जमीन कैसी है, उसका सबका हिसाब लगाना पड़ता है और आपका डाइट प्लान करना पड़ता है। खाना और सोना इसमें 3 घंटे का अंतर चाहिए, दिन में नहीं, रात में। रात का खाना होने के बाद 3 घंटे सोना नहीं है। खाना हजम होने के पास फुर्सत नहीं है। जैसा रेल का इंजिन है, मला कुठे थांबायचं सांगा, माझ्याकडे ब्रेक नाही आहे। जो रेल का इंजन है जब वो दौड़ता है तब उसे डीजल ज्यादा लगता है, लेकिन रेल का इंजन चालू है लेकिन प्लेटफॉर्म पे गाड़ी खड़ी है तो डीजल कम लगेगा ना, डीजल कम लगेगा। ऐसा ही हमारा है। हमने दिन भर दौड़ते हैं, काम के पीछे दौड़ते हैं, खाना खाते हैं, लेकिन हम जब दौड़ते हैं और खाना खाते हैं वो हजम होता है, कुछ प्रॉब्लम नहीं आता। दिन में खाने से कुछ प्रॉब्लम नहीं बढ़ती, प्रॉब्लम बढ़ती है रात का खाना खाने से। रात का खाना फुल टमी भर के खाते हैं और सो जाते हैं। प्लेटफॉर्म की गाड़ी रुकी हुई है, चालू है, लेकिन कब बंद होगी ये मालूम नहीं है, कब हार्ट अटॅक आ जाएगा मालूम नहीं है। ऐसा होता है की अरे काल आम्ही रात्री दोघं इतका मस्त गप्पा गोष्टी केल्या, त्याने मला एक सिगरेट दिली, मी त्याला एक सिगरेट दिली, आम्ही अशा गप्पा केल्या, त्याच्या मैत्रिणीच्या गप्पा, माझ्या मैत्रिणीच्या गप्पा। सकाळी मी उठलो पण तो उठलाच नाही। समझ में आना चाहिए, ये उठाने वाला कोई अलग है। दिन में खाना जब खाते हैं तो हजम होने के लिए, यदि दोपहर 12 बजे हमने खाना खाया तो 8 घंटे लगते हैं। खाना हजम होने में सिर्फ 8 घंटे लगते हैं। दोपहर 12 बजे खाना गया, शाम को 8 बजे आपको भूख लगेगी। रात का खाना खाने से क्या होता है वो देखो। रात का खाना खाया मैंने रात 8 बजे, भूख लगती है, जोर से भूख कब लगती है? रात को 9 बजे, 10 बजे, 11 बजे, 11 बजे, पहाटे से 1, 2, 3, 4 भूख लगती ही नहीं। सुबह के 12 बजे भूख लगती है। घंटे कितने हुए? 16 घंटे। दिन का खाना हजम होने के लिए सिर्फ 8 घंटे और रात का खाना हजम होने के लिए 16 घंटे। ये 16 घंटे कोलेस्ट्रॉल को बढ़ाते हैं। यदि खाना हजम होने से पहले आप सो गए तो समझो सो गए। इसीलिए खाना और सोना इसमें 3 घंटे का फासला होना चाहिए। जो खाना आप खा रहे हैं वो खाना हजम होने के लिए 3 घंटा लगता है और वो 3 घंटे में दूसरे हाथ में चला जाता है, पानी यूरिन में से निकल जाता है। रात में ऊपर वाला पेट एकदम खाली रहता है, कुछ प्रॉब्लम नहीं आएगा, कोलेस्ट्रॉल नहीं बढ़ेगा। कैसे बढ़ता है? डाइजेशन बिगड़ जाने के बाद कोलेस्ट्रॉल बढ़ता है। कीचड़ कैसे बनता है? मिट्टी का कोई प्रॉब्लम नहीं रहता,
पानी का भी कोई प्रॉब्लम नहीं रहेगा। यदि समझो मेरे ऊपर मिट्टी किसी ने डाल दी, मैंने इसको ऐसे साफ किया, चला जाता है, कुछ प्रॉब्लम नहीं रहेगा। किसी ने मेरे ऊपर पानी फेंक दिया तो आधे घंटे में बाहर घूम गया, वो पानी निकल गया। लेकिन किसी ने मुझ पर कीचड़ उठाया, पानी और माटी कीचड़ उठाया, तो मुझे तकलीफ ज्यादा होती है। जब ये दो चीज एकत्र मिलती है ना, इसको बोलते हैं कोलेस्ट्रॉल। जो खाना खाते हैं वो यदि हजम होकर बाहर चला गया, कुछ प्रॉब्लम नहीं है। इसलिए घन और द्रव, घन आहार बाहर जाने के लिए संडास का मार्ग है और द्रव बाहर निकलने के लिए यूरिन का मार्ग है। ये अलग अलग है, डिफरेंट है। ये यदि अंदर जाके वैसे के वैसे पड़े रहे ना, तो कोलेस्ट्रॉल बढ़ता है। सिंपल है। पानी में चिकनाहट ज्यादा हो गई तो पानी में शेवाळ निर्माण होता है। यदि पाणी बहता है ना, तो उसमें शेवाळ नाही पकडता। पाण्यात वाहत्या पाण्यात शेवाळ धरत नाही। पाणी अडलं की त्याच्या मागे शेवाळ धरायला सुरुवात होते। हे शेवाळ नथिंग, दुसरं काहीच नाही, त्यालाच कोलेस्ट्रॉल म्हणतात, जे रक्तात असतं। रक्त वाहणं थांबलं की कोलेस्ट्रॉल वाढतं। पाण्याचा एक नियम फक्त सांगतो, स्वस्थ व्यक्तीने सुद्धा शरद आणि ग्रीष्म ऋतू सोडून पाणी अल्प अल्प प्यावे, कमी कमी प्यावं। ज्याचा अग्निमंद आहे, जो अशक्त आहे, त्याने पाणी कमीत कमी प्यावं आणि अति पाणी पिऊन अग्निमंद होतो। मी तुम्हाला रेफरन्स मुद्दाम दाखवतोय, हे माझ्या पॉकेट मधलं मी तुम्हाला सांगत नाहीये, जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्याचं फक्त मी रेफरन्स तुम्हाला दिला। ते कोट असलं की मला आधार मिळतो। अच्छा, गरजा वेगळ्या झालेल्या आहेत। मी औषधांशिवाय जिवंत राहू शकणार नाहीये, ही मी माझी धारणा करून घेतलेली आहे आणि हेच मुळात चुकतंय की मला औषधांशिवाय जगायचं आहे। दवा की जरूरत कितनी है? बिल्कुल जरूरत नहीं। दो चीज की जरूरत है जिंदगी से मौत तक, नियमित श्वास और नियमित आहार, कंट्रोल डाइट एंड कंट्रोल रेस्पिरेशन। कंट्रोल श्वास के लिए योगा करो, प्राणायाम करो, शुद्धि क्रिया करो, कोलेस्ट्रॉल नहीं बढ़ेगा। और यदि डाइट में यदि आपने कुछ नुस्खे आजमाए तो आपका डाइट भी कंट्रोल हो सकता है। जैसे मैंने अभी बताया, गेहूं बंद करो, पानी कम करो, घी ज्यादा खाओ, तेल ज्यादा खाओ। मैं आगे रात का खाना 7 बजे करो, नहीं तो दूसरा अलग से दूसरा उसका बताता हूं। यदि खाना रात 7 बजे नहीं हुआ तो खाना ही छोड़ दो। नहीं छोड़ा है। लास्ट 18 इयर्स मैंने रात का खाना ही खाया नहीं। मैं सुबह एक बार खाता हूं। मैं अभी आया ना, वो खाना खा के आया, मेरी टंकी फुल है। मुझे भूख कब लगेगी? 5 बजे भूख लगेगी। और मैंने 5 बजे यदि पूरा भरपेट खाना खा लिया तो शाम को भूख ही नहीं लगेगी, प्रॉब्लम ही नहीं। लास्ट 18 इयर्स मैंने एक भी दवा नहीं खाई है और मेरे घर में भी नहीं। जो सैंपल की ट्रीटमेंट होती है ना, वो भी नहीं, जरूरत नहीं। 7-4 घरात अशी एक मराठीमध्ये म्हण आहे, जीवात वात तोंडात हात, अशी एक म्हण आहे। 7-4 तुमच्याकडे आपण एक गणपतीचा सण साजरा करतो। गणपतीला दुपारी 12 वाजता आपण जेवण महानैवेद्य दाखवतो, फुल राइस प्लेट। रात का खाना क्या रहता है गणपती जी का? रात्रीचं नैवेद्य काय असतो? सिर्फ एक लड्डू। तेरा पेट बढ़ गया है, तुझे ये पूरा डाइट मैं नहीं दूंगी, मैं तेरी डाइटिशियन हूं, और तुझे एक ही लड्डू खाना है। खाते हैं हम सब, इसलिए हम लंबोदर हो जाते हैं। या सगळ्या रोगांची कारण काय काय आहे? निसर्गाच्या विरोधात जीवनशैलीमध्ये केलेला बदल। एक गोष्ट सांगतो आणि मी थांबतो। कौवा जो है कुछ भी खाता है, दिन भर इधर 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 उधर घूमता है, कुछ भी खाता है, सब हजम करता है। वो गटार में, नाली में, गंदे नाली में सड़ा हुआ चूहा भी खाता है। 8 दिन पहले जिस चूहे में कीड़े पड़ गए वो भी चूहा, वो चूहा भी खा सकता है। पॉइजन लेकर जिस चूहे को मारा है वो भी चूहा कौवा खाता है। उसको ये परहेज वो परहेज मालूम ही नहीं है। उसको एक ही नियम मालूम है, सुबह 7 बजे से लेकर शाम को 7 बजे तक जो चाहे वो खाओ, सब हजम कर सकते हैं सूर्य की रोशनी में। इसलिए मैंने सूर्य को पहले नमस्कार किया। आरोग्यवर्धक सूर्य है, आरोग्यम भास्करादिच्छेद, वो नेचुरल लाइट है, इसीलिए उसको साक्षी रखकर ही खाना खाना चाहिए। शाम के बाद कोई भी प्राणी खाना नहीं खाता, हम भी उसी चेन में एक है ना, हम क्यों खाएं? इसका रिजल्ट क्या आता है? सबको वे एक जैसे ही दिखते हैं। एक मोटा हो गया, एक बारीक हो गया, एक दुबला है, ऐसा नहीं दिखता।
फॉलो करते हैं। मुर्गियां कैसे खाना खाती है? ऐसे ही खाना खाती है। कब सोती है मुर्गियां? शाम को 7 बजने के बाद वो जाके सोती है। ब्रॉयलर मुर्गियां कब खाती है और कब सोती है, इसके ऊपर मैंने रिसर्च किया तो एक बड़ी बात सामने आई। ब्रॉयलर मुर्गियां जो होती है उनको सोने ही नहीं देते, वो हीट की वजह से वो बोलते हैं और रात में क्या करते हैं, वो सोने ही नहीं देते, उस शटर सब बंद कर देते हैं। ऐसे जैसे अभी है शटर सब बंद, अंदर मुर्गियां बंद, और उनको खाने के लिए सूरज ढल गया है ये उनको मालूम न पड़े, इसके लिए वो हैलोजन के बल्ब लाइट्स लगा देते हैं और हमको बताते हैं कि उनको हीट चाहिए, इसलिए हीट की जरूरत नहीं रहती, उनको लाइट की जरूरत होती है खाना खाने के लिए, और इसीलिए उनका वजन बढ़ता है। कितना वजन बढ़ता है? 45 डेज का जो बच्चे है ना, पिल्ला जो है, चिकन जो है 45 डेज का ब्रॉयलर का, उसका वेट है 2100 ग्राम एवरेज वेट। और जब तक वो गांवठी मुर्गियां जो रहती है ना, जो अपना खाना खुद ढूंढती है और शाम को 7 बजे सोती है, सुबह 7 बजे तक 12 घंटे वो उपवास रखती है, उसका वजन कितना होता है? 45 डेज का जो बच्चे उसका आता है, चिकन रहता है, उसका वजन सिर्फ 900 ग्राम्स रहता है। मैंने उनसे जाकर मुलाकात की, ब्रॉयलर जो पालते हैं उनसे बात की। मैंने उनको पूछा कि 100 में से कितने बच्चे मर जाते हैं? उसने बोला 100 में से 15 मर जाते हैं। ऐसे मालूम नहीं है कैसे मर गए। मैंने वेटरनरी डॉक्टर को जाके पूछा कि ये मुर्गियां 100 में से 15 मरती है ऐसे ही, वो कैसे मरती है? वो उसने बोला है अटैक आता है, हार्ट अटैक आता है। कैजुअली बोल दिया उसने। मैंने उसे ऐसा पकड़ के रखा और क्यों आता है, हार्ट अटैक क्यों आता है? वो बोला मुझे मालूम नहीं, बैठ मैं बताता हूँ क्यों आता है। जो लोग रात का खाना खाते हैं उनका कोलेस्ट्रॉल बढ़ता है और उनको हार्ट अटैक आता है। ब्रॉयलर मुर्गियों को ही हार्ट अटैक आता है, गांवठी मुर्गियों को हार्ट अटैक आता ही नहीं, क्योंकि उनका वजन ही नहीं बढ़ता, क्योंकि कोलेस्ट्रॉल ही नहीं बढ़ता, क्योंकि वो दिन में 12 घंटे खाती है और 12 घंटे में जो खाया है वो हजम कर देती है। और रात का खाना सिर्फ डॉक्टर का पेट भरता है। आप अपना पेट भरने के लिए खाना खाते हैं, वैसा आपका वहम है, वो ऐसा नहीं है, वो आप डॉक्टर का खाना खाते हैं। बड़े हुए कोलेस्ट्रॉल कैसा कम करे, कैसे भी करे, आयुर्वेद का पढ़ला जो है वो नीचे आ जाएगा। लौकी है, लौकी का सब्जी काट कर खाओ, आंवला है, आंवला का जूस दिन भर कभी भी लो, सुबह उठकर खाली पेट आंवले का जूस मैं नहीं बोलता, आंवले का अचार डालो, अचार भी खा सकते हैं। ये सब मसाला जो है ना, ये बहुत बढ़िया काम करता है कोलेस्ट्रॉल कम करने के लिए। उसमें दालचीनी है, लौंग है, इलायची है, काली मिर्च है, अदरक है, पुदीना है, मेथी है, शहद है, या प्याज है, लहसुन है, ये सब चीजें जो है जो हमारे घर में पुरखों से चली आ रही है, ये कोलेस्ट्रॉल की दवा है। और योगासन है, कुछ भी करो, कपालभाति करो, दीर्घ श्वसन करो, कुछ आसन करो, कपालभाति से बहुत अच्छा रिजल्ट मिलता है, करके देखो। हम सिर्फ टीवी पर देखते हैं और तुम करो मैं देखता हूं, ऐसा नहीं, खुद करना चाहिए, वही समझ में आएगा कि अंदर क्या है। कोकोनट ऑयल बेस्ट मेडिसिन है कोलेस्ट्रॉल के लिए। कोकोनट ऑयल के ऊपर आज रिसर्च चल रहा है, कोलेस्ट्रॉल कम करता ही है और अल्जाइमर्स डिसीज भी कम करता है कोलेस्ट्रॉल। ये कोकोनट ऑयल, प्योर कोकोनट ऑयल, ये ब्रांडेड नहीं है, पैराशूट का नहीं, पैराशूट को करज वाला नहीं बोलता मैं जो घाणे से तैयार है, लाकड़ी घाणे अपना काट ले, ये मुंबई में गोराबंदी कालाबंदी वो चीज पोकली में या वो कहीं भी है ना, उनसे जाकर पूछो, वो आपको प्योर कोकोनट ऑयल, नहीं तो पतंजलि का भी चलेगा। एक बार ऐसा सुना था, अनहेल्दी सैचुरेटेड फैट है कोकोनट ऑयल में, और अभी का रिसर्च जो है वो क्या बता रहे हैं, हेल्थीएस्ट ऑयल ऑन द प्लैनेट बता रहे हैं। हृदय लोग के देसी गाय का घी बहुत अच्छा काम करता है, सिर्फ घी नहीं गोमूत्र भी अच्छा काम करता है। सिर्फ सुबह उठ करके एक चुल्लू भर यदि गोमूत्र पिया ना, बहुत कोलेस्ट्रॉल लेवल्स बहुत कम हो जाते हैं, लिपिड प्रोफाइल सब नॉर्मल हो जाता है, क्रिएटिनिन भी कम हो जाता है। लेकिन आमसोल जो है कोकम, उसकी कड़ी बनाओ, ये कोलेस्ट्रॉल को कम करती है। और कोकन डाइट में ये आमसोल की कड़ी जो है वो बड़ा मायना रखती है। वो नारियल का रस भी रहता है, उसमें लहसुन भी रहती है, उसमें कोथिंबीर भी रहती है, उसमें मिर्च भी रहती है और कोकम भी रहता है। ये सब कोलेस्ट्रॉल को कम करने वाला है। पाला और पाले भाजा खा के कभी भी आप बारीक हो नहीं सकते।
क्योंकि ये सब जो है वो पूरी जिंदगी भर पाला ही खाते हैं, लेकिन ऐसे ऐसे बहुत अच्छा है मुखवास में खाना खाने के लिए बीड़ा, पानाचा बीड़ा बहुत अच्छा काम करता है कोलेस्ट्रॉल को कम करने के लिए। हृदय रोग, हर कोई हृदय रोग जो है, वो कोलेस्ट्रॉल हो, चाहे ब्लड प्रेशर हो, चाहे लिपिड, सब जो है वो इससे ट्राइग्लिसराइड्स हो, ये सब कम हो जाता है। और लार जो है ना, मुंह में जो लार तैयार है ना, वो लार अंदर जाती है और वो कोलेस्ट्रॉल को कम कर देती है। लार एक एंटासिड है, बेस्ट एंटासिड है। कोलेस और स्टेरॉल, कोलेस यानी पित्त और स्टेरॉल यानी गठित होना, उसको भेदन करने के लिए लार अच्छा काम करती है। इसलिए वो चबाना और निगल जाना, वो पान निगलना चाहिए, थूकना नहीं है बाहर, वो निगलना है तो ही कोलेस्ट्रॉल कम होगा, नहीं तो नहीं होगा। वो पान निगलते रहना चाहिए। इसके ऊपर जर्मनी में रिसर्च हुआ, अमेरिका में रिसर्च हुआ। ऐसा जब आप चबाते रहेंगे ना, तब आपके फेशियल एक्सप्रेशंस बहुत अच्छी तरह से आते हैं। और इसलिए उन्होंने बबल गम तैयार की, च्युइंग गम तैयार की। उसका मायना कोई नहीं है, लेकिन हमारे परंपरा में जो पान हम चबाते हैं, खाते हैं, उससे झुर्रियां भी कम होती है। आपको पार्लर में जाने की जरूरत नहीं पड़ेगी पान खा। अब पार्लर में जाके होठों पे लिपस्टिक लगाते हैं, पान खाकर भी लाल हो सकते हैं। ये सब लाल से अपना अंग पोंछते हैं। ध्यान में रखना है कि मुझे हृदय की बीमारी, जब खाना खाते हैं ना, तब एक मंत्र का जाप करो। क्या मंत्र है? मुझे हृदय की बीमारी नहीं है, बढ़ा हुआ प्रेशर मेरा कोई नुकसान करने वाला नहीं है, ऐसा लगातार अपने मन को कहते रहना है। विल पावर बढ़नी चाहिए। और आपको हर रोज ऐसा सुनाया जाता है कि आपको ये खतरा है, ये खतरा है, ये खतरा है, मुझे भूलना नहीं है और दवाई लेना भूलना नहीं है। ये दिमाग में से निकलना है। सम्मोहन करके भी हम कर सकते हैं। Remember, health management is free and enjoyable, but disease management is very costly and painful. So be aware. एक टेक होम मैसेज, कौन सा भी शब्द उसमें से ध्यान में रखो और उस पर सोचो थोड़ा सा, और समझ में आ जाएगा कि ये भारतीयत्व क्या है। अपना दिल अपने ही साथ में है।